आपल्यासोबत ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्रदादा पवार आहेत. आपण सध्या आहोत केविकमध्ये आणि कृषकच्या कृषी प्रदर्शनाला जे आहे ती सुरुवात झालेली आहे. दादा, कशा पद्धतीचं हे कृषी प्रदर्शन आहे? मुख्य म्हणजे दरवर्षी आपण जे प्रदर्शन करतो त्यात विशेषतः यंदा सगळ्या पुढच्या टेक्नॉलॉजी सगळ्या दाखवलेल्या आहेत. कारण आता सगळं जग अख्खं AI वर जाणार आहे आणि आपण शेतीत AI मागं राहू नये म्हणून आपण पहिल्यांदा या कृषी विकास आपल्या ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट च्या ट्रस्टवर पहिल्यांदा जे आपल्या ऑक्सफर्डचे अजित जावकर आणि या संस्थेचे ट्रस्टी प्रतापराव पवार आणि मायक्रोसॉफ्ट ह्या कंपनीचे जे लोक असे मिळून आपण इथं आणि आमच्या सर्व टीमनी मिळून इथं ॲग्रिकल्चर हे AI मध्ये पहिल्यांदा आणलेलं आहे. आणि गेल्या जवळजवळ 1000 एकरावर ऊसावर आपले प्रयोग झालेले आहेत. आणि हे प्रयोग त्यावेळी प्रयोग होते, आता ते प्रयोग राहिलेले नाहीत कारण त्याचे रिझल्ट आलेले आहेत. 100 टनापेक्षा जास्ती उत्पन्न या सर्व शेतकऱ्यांचं सगळ्या भागातून आलेलं आहे. आणि यंदा शेतकऱ्यांची अशी मागणी होती की नुसत्या ऊसाचं काय करायचं, बाकीची पिकं आहेत म्हणून आपण यंदा केळी घेतलेल्या आहेत. ही केळी सर्व AI वर घेतलेली, त्यानंतर तूर आपण घेतलेली आणि कांदा यावेळी घेतलेला आहे कारण ही मुख्य पिकं आहेत महाराष्ट्राची बागायती क्षेत्रात. आणि मका घेतलेला आहे. यातलं ही केळसुद्धा जवळजवळ 7-8 महिन्याच्यापेक्षा लवकर आणि सरसकट ही व्यालेली आहे. आणि ह्याचं उत्पन्न आणि खर्च जर बघितलं तर खर्च जवळजवळ 25% खर्च इथं कमी आलेला आहे. तसं तुरीच्या बाबतीत सुद्धा उत्पन्न हे वाढल्याशिवाय राहणार नाही आहे. पुढच्या वर्षी आपण अजून या केळीच्या बाबतीत खोडव्यावर काम करणारे, विशेषतः कांद्याच्या बाबतीत शेतकरी कायम कांदा चांगला येत नाही, परवडत नाही म्हणून नेहमी अडचणीत असतो. तर यासाठी आपण कांद्यावर हा प्रयोग केलेला आहे. मी कॅमेरामॅनला विनंती करतो की तूर दाखवाय. खरं तर दादा, ही तूर आहे, ही संपूर्ण भरलेली दिसते. आपल्या शेतातली एवढी भरलेली दिसत नाही. साधारणतः उत्पन्नामध्ये काय फरक जाणवतो? आता ही तूर आपण मराठवाडा युनिव्हर्सिटीतली व्हरायटी आणलेली गोदावरी. आणि शेतकरी शेवट बघितल्याशिवाय, तसा सीइंग इज बिलिव्हिंग, बघितल्याशिवाय तो विश्वास ठेवत नाही म्हणून आम्ही मुद्दाम इथं तूर सर्व आहे अशी ठेवलेली आहे. अशा पद्धतीची तूर शेतात नसते पण शेतकऱ्याला ते दिसावी किंवा किती शेंगा आहेत, कशा शेंगा आहेत, आणि त्यासाठी आपण थोडा मांडव पद्धत केलेली आहे. पुढच्या वर्षी आपण ह्याच्यामध्ये सुद्धा आंतरपीक घेणार आहे कारण या तुरीचं वैशिष्ट्य असं आहे की ह्याला थोडं अंतर जास्ती ठेवावं लागतं. तर जे आपले जे पंतप्रधान म्हणतात की शेतकऱ्याचं डबलिंग इन्कम, तर ते असं नुसतं म्हणून नाही चालणार. तर आपल्याला त्याच एका एकर क्षेत्रात आपल्याला डबल उत्पन्न मिळावं. तर ह्याच्यामधलं जे पीक आहे ते पीक आपण उडीद असेल, मूग असेल किंवा इतर कुठली पिकं असतील छोटी पिकं, ते घेऊन उत्पन्न वाढवलं पाहिजे. तर दुसरी गोष्ट मला सांगा, आता तुम्ही AI वरती आलेलो आहोत, पण तुम्हाला असं वाटेल की हा बेसिक प्रश्न विचारतोय पण हा गरजेचा आहे. शेतकरी बदलायला तयार आहे का? तुमचा अनुभव इतक्या वर्षाचा काय? शेतकऱ्याला वेळ लागतो हे मान्य आहे, पण शेतकऱ्याला जर एकदा दिसलं की याच्यात 4 पैसे मिळतात. शेवट समाजात सगळेच लोक सगळंच काम करतात असं नाही ना, अपेक्षाही करू नये. शेवट शेतीत सुद्धा जीवावर आलेले काही शेतकरी शेती करत असतात किंवा काही शेतकरी नाईलाज म्हणून करत असतात. आणि काही उत्साही शेतकरी, विशेषतः मी बघितलं की गेल्या वर्षी मराठवाड्यातला खूप मोठ्या प्रमाणातला तरुण शेतकरी इथं हा प्रदर्शन बघायला आला होता. त्याचा अर्थ तरुण वर्गाला एक इलाजच नाही. आणि मला असं वाटतं की भविष्यात अजून एक 10-1 वर्षात जेव्हा AI सगळ्या बाजूने व्यापलं जाईल, कृषी क्षेत्रात नाही बोलत, तेव्हा कदाचित लोकांना नोकऱ्या मिळणार नाही, तेव्हा परत त्याला कदाचित शेतीत परत यावं लागेल. आणि त्यावेळी मात्र कमी क्षेत्रात दुप्पट चौपट उत्पन्न काढल्याशिवाय त्याला शेती पण परवडायची नाही. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आज नाही केलं तरी भविष्यात AI वर लोकांना यावंच लागेल? त्याला पर्याय नाही. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. जो फिट असेल तो टिकणार आहे. कशा पद्धतीनं हे शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन असणार आहे? किती एकरावरती केले? शेतकऱ्यांना काय काय बघायला मिळेल? हे अख्खा फार्म जो 107 एकराचा आहे, त्यामुळे आपल्याला इथं खूप विशिष्ट वेगवेगळ्या प्रकारचे सर्व आपण स्टॉल ठेवलेले आहेत. काही इथं जैन इरिगेशनचा सुद्धा स्वतः वीज तयार करून कूलिंग सिस्टीम आहेत. काही नेट सिस्टीम आहेत की इथं काही वांग्याचं प्लॉट दाखवलेले की वांग्याचा प्लॉट आपला साध्या देशी पद्धत म्हणजे आपल्या इथली टेक्नॉलॉजी, त्यात सुद्धा वांगी अतिशय चांगली आलेली आहेत. यानंतर मोठ्या प्रमाणात ग्राफ्टिंग आपल्याकडे म्हणजे काय
फळासाठी ग्राफ्टिंग होतं तर भाजीपाल्यासाठी सुद्धा ग्राफ्टिंग टिकतं चालतं आणि जवळजवळ वर्ष इथं वांगी इथं चालू शकतात. त्याचा आपण इथं प्रयोग दाखवलेला आहे त्यांना की आता शेतकरीसुद्धा हजारो आपल्याकडून कलमं इथून भाजीपाल्याची न्यायला लागलेले आहेत आणि त्याचा उपयोग होतो. शेतकऱ्यांना काय आवाहन करताय? शेतकऱ्यांनी हे बघावं असं माझं मत आहे. जसं पंढरपूरला वारकरी हा आठवणीने जातो आणि त्याची काही श्रद्धा असेल ती श्रद्धेतनं तो पुढं चालत असतो, तसं ज्याच्यावर आपल्याला अवलंबून राहायचं आहे, ज्या शेतीवर आपल्याला 4 पैसे मिळवायचे आहेत, आपलं कुटुंब चालवायचं आहे, त्यांनी एक दिवस इथं येऊन बघून माहिती घ्यायला काहीच हरकत नाही. दादा, हे कांद्याचं पीक दिसतंय, काय सांगाल या कांद्याबद्दल? साधा या कांद्याच्या बेगात हे आपल्याला अख्ख्या भारताचं जे कांदा संशोधन केंद्र ते राजगुरुनगरला आहे ICRचं. तर शेतकरी आपल्याकडचे जात नाहीत, बघत नाहीत. ह्यांनी 8-8 महिने टिकणारा हा कांदा आहे. आम्ही त्याच्यावर कर्जत जामखेडला खूप मोठ्या प्रमाणात एक्सटेन्शनचं काम केलं. हजारो एकर तिथं जवळजवळ हा कांदा करतायत ते. तर हा नुसता कांदा नाही आहे, हा आपला राजगुरुनगरचा जरी कांदा असला तर पुढं आपण नेदरलँडच्या काही व्हरायटी आपण इथं लावलेल्या आहेत पलीकडच्या बाजूला, की तो जवळजवळ कमीत कमी अर्धा एकर कांदा त्यात बसतो. पण हॉटेल व्यवसायात किंवा हॉटेलमधले लोक मोठा कांदा असला तर त्याला काय अडचण नाही आहे, ती पण आपण काही परदेशी व्हरायटी इथं दाखवलेल्या आहेत. ओके. साधारणतः हे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आणि किती तारखेपर्यंत पाहायला मिळेल? गेल्या वर्षी प्रचंड उत्साह आम्ही बघितला. 70 हजार लोक हे बघायला एका दिवशी येत होते आणि आम्हाला असं वाटतं की 70 हजार लोक आल्यानंतर त्यांना असं नीट काही पाहता येत नाही. म्हणून आम्ही यंदा म्हणजे आजपासून ते 24 तारखेपर्यंत हे प्रदर्शन 8 दिवसाचं ठेवलेलं आहे की जेणेकरून शेतकरी गर्दी करतील, पण गर्दी अशी रोज थोडी असेल आणि त्यांना हा प्रदर्शन व्यवस्थित बघता येईल अशी आमची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. तरी होते राजेंद्र पवार. कृषी विज्ञान केंद्राचं कृषी प्रदर्शन हे 17 तारखेपासून म्हणजे आजपासून 24 तारखेपर्यंत सुरू असणार आहे. भविष्यातली शेती कशी असेल हे राजेंद्र पवारांनी सांगितलं. तर शेतकऱ्यांनी या ठिकाणी यावं आणि प्रत्यक्ष याची पाहणी करून जो काय तो निर्णय घ्यावा हीच अपेक्षा. कॅमेरा पर्सन राजेश बिडकरसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.